नमस्कार मंडळी, मी गंगाधर गडदे। काल राज्यातील ग्रामीण राजकारणाची नाडी ओळखून देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला। पण राज्यात सर्वात महत्त्वाचा जिल्हा परिषद गट म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव मंडळी या जिल्हा परिषद गटामध्ये अक्षरशः रामभाऊंनी विरोधकांना लोळवलंय। या ठिकाणी आमदारकी खासदारकी हे सगळं आपल्याच मनावरती झालं पाहिजे असा अकलूज माळशिरस तालुका या ठिकाणच्या जनतेने यावेळी दाखवून दिले आहे की इथे लोकशाही आहे। म्हणून 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होतं, कारण याच निकालातून ग्रामीण मतदारांचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होणार आहे। या निवडणुकीत राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं। जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवार रिंगणात उतरले होते। यासाठी 2,08,00,000 अधिक पात्र मतदार होते आणि त्यापैकी 68.28% मतदारांनी आपला हक्क बजावला। ग्रामीण भागातला हा टक्का मतदानाचा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। आता या सगळ्याचा कौल कालच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। कुठे सत्ताधारी लोकांनी बाजी मारली की विरोधकांना संधी मिळाली, कोणत्या जिल्ह्यात कोणाचा गड मजबूत राहतो आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सूर नेमका कोणाकडे झुकतो हे पाहणं आता उत्सुकतेचे ठरलं आहे। दरम्यान काल समोर आलेल्या निकालानुसार ही निवडणूक चुरशीची होताना दिसली। कुठे घराणीशाहीचा झेंडा वर आलाय तर कुठे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशाच काही चुरशीच्या निकालांचा घेतलेला मी हा सविस्तर आढावा आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद निकालांचे अपडेट्स काल समोर येऊ लागले होते। यातली एक महत्त्वाची अपडेट म्हणजे माळशिरस तालुक्यातील भाजपने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे। मोहिते पाटील आणि जानकर या दोन्ही दिग्गज राजकीय कुटुंबांना इथे एकाच वेळी घाम फोडला। माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना मैदानात उतरण्यात आलं होतं, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवनराव जानकर होते। ही लढत केवळ 2 उमेदवारांमधली नव्हती तर 2 प्रभावशाली राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनलेली होती। अखेर या थरारात भाजपच्या संस्कृती सातपुते यांनी बाजी मारलेली आहे। जीवन जानकर यांचा पराभव झाला आणि दहिगाव गटात भाजपने गुलाल उधळला आहे। विशेष म्हणजे दहिगाव गटातील 2 पंचायत समित्यांवरही भाजपने विजय मिळवत आपली पकड मजबूत केली आहे। या निकालामुळे केवळ जानकर कुटुंबालाच नाही तर माळशिरसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे। माळशिरस मधील गुरसाळे गणातून अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा देखील पराभव झालाय। त्यामुळे मोहिते पाटलांचा हा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागात भाजपने थेट मुसंडी मारत राजकीय गणितच बदलून टाकली आहे। या निवडणुकी दरम्यान संस्कृती सातपुते या विशेष चर्चेत राहिल्या होत्या। अवघ्या 4 महिन्यांच्या मुलीला घेऊन त्यांनी प्रचार केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते। परिणामी अनेक महिलांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली, तर दुसरीकडे विरोधकांकडून मात्र सोशल मीडियातून यावर टीकाही झाली। दहिगाव मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा सुरू असताना हे बाळ काही वेळ पालकमंत्र्यांच्या मांडीवर तर काही वेळ वडील राम सातपुते यांच्या मांडीवर खेळताना दिसलेलं होतं, त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरलेला होता। या सगळ्या टीकेवर माजी आमदार राम सातपुतेने जाहीर सभेत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। तुमची दुश्मनी माझ्याशी आहे तर मग माझ्या 4 महिन्याच्या लहान बाळाला लक्ष का करता असा थेट सवालच त्यांनी विरोधकांना केला। इतकंच नाही तर देव तुमचं कधीच भलं करणार नाही अशा शब्दात देखील त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती। मंडळी, राजकारण किती गलिच्छ आहे हे या सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन आलेल्या घराण्यातील लोकांनी त्या 4 महिन्यांच्या बाळाला लक्ष केलं। मला सांगावंसं वाटतंय मंडळी, राम सातपुते म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत। राम सातपुते यांच्या 5वीलाच पुरलेला हा संघर्ष आहे हे आम्ही जवळून पाहिलेला आहे। विद्यार्थी संघटनेत काम करत असताना माझी त्यांची अनेक वेळा भेट झाली आणि सविस्तर चर्चा देखील करत होतो। या चर्चेत आम्हाला ते नेहमी सांगायचे, कोणी कितीही मोठ्या बापाचा असो आपण त्याच्याशी भिडायला मागे पुढे बघायचं नाही, आपण विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहोत हे नेहमी ते सांगायचे। एकंदरीत पाहता माळशिरस तालुक्यातील ही निवडणूक केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती पुरती मर्यादित राहिली नाही, तर आजी माजी खासदार आमदार आणि 2 प्रभावशाली घराण्यांची ही रामभाऊनी प्रतिष्ठा पणाला लावलेली ही लढत ठरलेली आहे। अखेर या लढतीत माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचं कमळ फुलवत निर्णायक विजय मिळवलाय। यासोबतच ढोकीतून एक निकाल समोर आला, तो म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे आणि भाजपचे उमेदवार निहाल काजे यांच्यात इथं थेट सामना होता। मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोघांच्याही मतांची तफावत
अत्यंत कमी होती. अखेर शेवटच्या फेरीत निकाल स्पष्ट झाला आणि अमर समुद्रे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला. ठाकरे गटाच्या अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली, तर भाजपचे नेहाल काजी यांना 3186 मतं मिळाली. केवळ एका मताच्या फरकाने ठाकरे गटाने हा विजय खेचून आणला आहे. निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दुसरीकडे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत त्यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी झाले आहेत. परांडा तालुक्यातील जवळा गटामध्ये बंडखोरी करत धनंजय सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला होता. भाजपचे लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी झाले. धनंजय सावंत यांनी बंड करून भूम परांडा वाशी मतदारसंघात जागा लढवल्या आहेत. भूम परांडाचे आमदार तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे. धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या लढतींमध्ये धनंजय सावंत यांची लढत होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटील, ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केलेला होता. जवळ्या गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजप आमदार राणा रणजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या 13 जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढत होत्या. तेवढ्यात रायगड जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचा निकाल सुद्धा हाती आला. राजकीय समीकरण हाती वैयक्तिक प्रतिष्ठापनाला लागलेल्या निवडणुकीत महायुतीनं मुसंडी मारलेली दिसली आहे. महाड आणि अलिबाग या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. नडगाव बिरवाड या प्रतिष्ठेच्या गटातून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दणदणीत विजय मिळवला असून अलिबाग मध्ये आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी देखील विजयाचा चौकार मारलाय. दरम्यान नडगाव तर्फे बिरवाडी या गटातून विकास गोगावले यांचा विजय अनेक अर्थांनी महत्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी महाड नगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या प्रकरणामुळे विकास गोगावले कायदेशीर कचाट्यात सापडले होते. या प्रकरणात त्यांना काही काळ फरार देखील घोषित करण्यात आलेलं होतं. तसेच सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर पोलिसांसमोर हजर व्हावं लागलं होतं. विरोधकांनी या प्रकरणाचा प्रचारात मोठा मुद्दा केलेला होता. मात्र विकास गोगावले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या सगळ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आता समोर आलेल्या एकूण आकडेवारीकडे जर पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हे स्पष्टपणे आघाडीवरती जाताना दिसतोय. काल मी व्हिडिओ काढेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने 206 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवत मोठा भाव असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. शिंदे गटाने 122 जागांवर मजल मारत आपली ताकद ग्रामीण भागांमध्ये टिकून ठेवली आहे. त्याच पाठोपाठ दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 116 जागा मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांपैकी 563 जागांचा कल हा स्पष्ट झालाय. या आकडेवारीनुसार भाजपची गाडी या राजकीय रेसमध्ये वेगाने पुढे जाताना दिसते. उर्वरित जागांचे निकाल समोर येत असताना या आघाडीत किती बदल होती याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एकूणच पाहता ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचं चित्र या आतापर्यंतच्या निकालांमधून स्पष्टपणे समोर आलं. बाकी कालपर्यंत हाती आलेल्या कलांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच मजेशीर राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.